माझ्यावर कोण काय बोलतंय, कोण ह्याला मी जास्त काही महत्व देत नाही. मी एक काम करणारा, संघर्ष करणारा, आणि जिथं ओबीसीचा विषय असेल तिथं ओबीसी म्हणून पुढे जातो. पण आज माझ्या जातीचा विषय म्हणून मी आज जातीने इथं थांबून तुम्हाला आव्हान करायचं की आता ही लढाई परत मुंबईला यायला तुम्ही रिकामे नाही आणि मी सुद्धा रिकामा नाही. त्याच्यामुळे इथून एक निर्णय घ्या की आपल्याला इथून जाताना एसटी आरक्षण घेऊन जायचंय. नंतर मला सांगा, गावाकडे लोक म्हणतात आहे का हेलपाटा मारून, असंच म्हणणार की काय म्हणणार आपल्याला? अहो आपल्याला हसायलेत लोक, बाकीचे लोक आपल्याला हसायलेत. अरे नुसतं जायलेत, नुसतं यायलेत. किती वेळ जायचं, किती वेळेस यायचं? त्याच्यामुळे आता आपण आलोत ना, जाताना एसटी आरक्षण घेऊनच जायचंय. हा ध्यास तुम्ही मनामध्ये धरा. मला एक माहिती आहे, केल्याने होत आहे, आधी केलं पाहिजे. आणि मला एक म्हणायचंय, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात तुमचा आमचा जन्म झालाय. आणि महाराज नेहमी सांगायचे, अरे आपण किती आहोत ह्याला काही मतलब नाही, पण आपण कोण आहोत हे या सरकारला टाकून द्या. त्याच्यामुळे मला या सरकारला सांगायचंय, तुम्ही ह्या धनगर समाजाचा अंत बघू नका. एक तर माझा धनगर समाज एक होत नाही, आणि एक झाला तर मायचं सांगतो, तुमच्या खाली म्हणतो वर पाय केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे